नमस्कार. आज आपण एका अत्यंत गोड आणि नॉस्टॅल्जिक अशा विषयावर बोलणार आहोत. सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांची माझ्या या दारातून ही अतिशय सुंदर मराठी बालकविता आपण आज उलगडून पाहणार आहोत. लहान मुलांना भाषेची आणि नात्यांची ओळख करून देण्याची अनुताईंची ही पद्धत खरंच अफलातून आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते, ऐकायला किती छान वाटतं ना. ही ओळ या कवितेचा अगदी आत्मा आहे. यात एक विशिष्ट ठेका आहे, एक ताल आहे आणि मुख्य म्हणजे एक हुरहुर लावणारी उत्सुकता आहे. आता दारातून नक्की कोण येणार हा प्रश्न ऐकणाऱ्याच्या मनात अगदी नैसर्गिकपणे उभा राहतो. मुलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी वापरलेली ही एक अत्यंत हुशार आणि प्रभावी क्लुप्ती आहे. ही संपूर्ण कविता आणि त्यासोबतची ही रंगीबेरंगी चित्रे पाहिल्यावर लक्षात येतं की हे नुसतंच गाणं नाहीये. एका लहान बाळाला भेटायला कुटुंबातले वेगवेगळे सदस्य कसे येतात हे या बोलक्या चित्रांमधून किती सुरेखपणे मांडलंय पहा. शब्दांची लय आणि चित्रांची मांडणी यांचं असं काही मस्त कॉम्बिनेशन साधलंय की नात्यांची संकल्पना मुलांच्या मनात अगदी सहज ठसते. बरं, आता आपण प्रत्यक्ष कवितेकडे वळूया आणि पाहूया दारातून सर्वात आधी कोण येतंय. सुरुवातीलाच एंट्री होते ती कुटुंबातील अतिशय जिव्हाळ्याच्या पाहुण्यांची, म्हणजेच आपल्या विस्तारित कुटुंबातील सदस्यांची. बाळासाठी खूप सारा आनंद घेऊन येणारे हे पहिले पाहुणे आहेत. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मराठी भाषेतील नातेसंबंधांची स्पष्टता. आईचा भाऊ म्हणजे मामा आणि त्याची पत्नी म्हणजे मामी. त्याचप्रमाणे वडिलांचा भाऊ म्हणजे काका आणि पत्नी काकी. मामा येतो नि मामी येते आणि काका येतो नि काकी येते. अशा सोप्या शब्दांतून मातृकडील आणि पितृकडील नातेवाईकांचा फरक मुलांना अगदी हसत खेळत शिकवला जातो. किती सोपं आहे ना. आता हे नातेवाईक नुसतेच हात हलवत येत नाहीत, ते बाळासाठी काहीतरी खास घेऊन येतात. आणि इथेच या कवितेची गंमत आहे. प्रत्येक नात्याला एका विशिष्ट भेटीशी जोडले आहे. मामा मामी बाळासाठी गोड गोड खाऊ आणतात, तर काका काकी छान छान बाहुली. या अशा विशिष्ट वस्तूंमुळे मुलांना कोणतं नातं कोणती गोष्ट घेऊन आलं हे लक्षात ठेवायला खूपच सोपं जातं. अगदी मेमरी ट्रिकसारखंच काम करतं हे. यानंतर पुन्हा एकदा तीच ओळ येते, माझ्या या दारातून कोण कोण येते. या ओळीमुळे कवितेचा ताल मस्त टिकून राहतो. आता पाहूया पुढच्या टप्प्यात काय होते. बाहेरील पाहुण्यांनंतर आता दारात उभी आहेत कुटुंबाच्या अगदी केंद्रस्थानी असलेली सर्वात जवळची माणसं. आता येत आहेत दादा आणि वहिनी, आणि ते येताना बाळासाठी मस्त चणे-फुटाणे घेऊन येतात. या सगळ्यानंतर कवितेच्या अगदी शेवटी एंट्री होते ती बाळाच्या सर्वात लाडक्या व्यक्तींची, म्हणजेच बाबा आणि आईची. आणि अशा प्रकारे दारातून येणाऱ्या पाहुण्यांची ही संपूर्ण यादी इथे पूर्ण होते. इथे एक अतिशय सुंदर आणि भावनिक बदल आपल्याला पाहायला मिळतो. इतर सर्व नातेवाईक म्हणजे मामा, मामी, काका, काकी, दादा, वहिनी हे काहीतरी भौतिक वस्तू घेऊन येतात, खाऊ, बावली, चणे फुटाणे. पण आई आणि बाबा काय आणतात? कोणतीही वस्तू नाही. ते घेतात बाळाची गोड गोड पापी. हा प्रसंग आई वडिलांचं निखळ आणि निस्वार्थ प्रेम इतक्या सुरेखपणे अधोरेखित करतो की कोणत्याही भौतिक वस्तूंची त्याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. आणि हे सगळं पाहिल्यावर लक्षात येतं की हा केवळ मनोरंजनाचा भाग नाहीये, तर एक परिपूर्ण शैक्षणिक पाठ आहे. पानाच्या अगदी खाली एका छोट्या चौकटीत सांग असा एक भाग दिलाय. कविता वाचून झाल्यावर मुलांना ती किती समजली हे लगेच तपासून पाहण्यासाठी हा स्वाध्याय दिलाय. वाचनानंतर लगेचच आकलनाची चाचणी घेण्याची ही पद्धत खरोखरच खूप परिणामकारक आहे. चला तर मग या स्वाध्यायातले प्रश्नही पाहूया. पहिलाच प्रश्न विचारलाय, या कवितेत दारातून कोण कोण येत आहेत. अगदी पाठ्यपुस्तकातल्या सारखाच हा प्रश्न आहे. कवितेत आलेल्या सर्व पाहुण्यांची नावे क्रमाने आठवता येतात का हे तपासण्यासाठी हा एक उत्तम उजळणीचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर काय असेल तर ही संपूर्ण यादी मामा मामी, काका काकी, दादा वहिनी आणि बाबा आई. हे उत्तर शोधताना मुलांच्या डोळ्यांसमोर कवितेचा तो संपूर्ण क्रम पुन्हा एकदा उभा राहतो आणि त्यांच्या शब्दसंग्रहाची मस्त उजळणीही होते. आता दुसरा प्रश्न पहा. हा मुलांच्या स्मरणशक्तीची थोडी अधिक परीक्षा घेतो. मामा मामीने बाळासाठी काय आणले. इथे आता विशिष्ट नात्याचा त्या विशिष्ट वस्तूशी असलेला संबंध आठवणं गरजेचं आहे, कारण आपण मगाशीच पाहिलंय की प्रत्येकाने वेगवेगळ्या गोष्टी आणल्या आहेत. अगदी बरोबर, मामा आणि मामीने बाळासाठी गोड गोड खाऊ आणला आहे. हे उत्तर शोधताना मुलांच्या मनात आईचा भाऊ हे नातं आणि त्याने आणलेला खाऊ याचे एक पक्कं समीकरण तयार होतं.
आता या तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. हा थोडा वेगळा आणि खूपच गोड प्रश्न आहे. गोड पापी कोण घेते? आधीचे प्रश्न पाहुण्यांनी काय दिले यावर होते, पण हा प्रश्न प्रेम कोण व्यक्त करतं याकडे लक्ष वेधतो. वस्तू देण्याकडून प्रेमाने जवळ घेण्याकडे झालेला हा बदल या प्रश्नातून किती छान अधोरेखित होतोय ना. आणि अर्थातच याचं उत्तर आहे बाबा आणि आई. कवितेच्या या अगदी सर्वोच्च आणि भावनिक क्षणी आई-वडील बाळाला जवळ घेऊन त्याची गोड गोड पापी घेतात. कुटुंबातल्या सर्वात घट्ट आणि प्रेमळ नात्याची यातून जाणीव होते. आणि आता पाठातील हा चौथा आणि मला स्वतःला खूप आवडलेला प्रश्न, तुमच्या घरी सणांसाठी कोणकोणते पाहुणे येतात? हा प्रश्न कवितेच्या चौकटीबाहेर जातो आणि वाचकाला थेट त्याच्या स्वतःच्या आयुष्याशी, त्याच्या सांस्कृतिक अनुभवांशी जोडतो. सण समारंभांच्या दिवशी आपल्या दारातून कोण कोण येतं याचा विचार हा प्रश्न करायला लावतो. याच एका सुंदर आणि आपल्याशी जोडल्या जाणाऱ्या विचारासोबत आपण हे विश्लेषण इथेच थांबूया. ही माहिती नक्कीच रंजक आणि उपयुक्त वाटली असेल अशी